स्वप्नील उमेश गुंजाळ यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र येऊन वाढदिवस साजरा करण्यात आला। या कार्यक्रमास उमेश साहेबराव गुंजाळ, ओमकार उमेश गुंजाळ, हमीद सय्यद तसेच इतर मान्यवर नेते उपस्थित होते। कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून मिथिलेश उजाजी मेटकर साहेब आणि SV मिश्रा साहेब हे देखील उपस्थित होते। याप्रसंगी युवा सरकारतर्फे तबरेज शेख, प्रसाद कोहली, कार्तिक राव, प्रशांत दासर, अजय वाघमोडे, विजय वाघमोडे, अरुण प्रसाद, अजय सोनपरी, रोहित मला, वेदांत, कपिल करपे, पंकज पाटील, रोहन माने, उमेश जगले, सचिन सोनवणे तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरणात स्वप्नील उमेश गुंजाळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या। धन्यवाद। तुम्ही आज शिबिर केला म्हणून आम्हाला खूप म्हणजे चांगला वाटला आणि पहिल्यांदा म्हणजे माझं 44 वय आता मी आता मला चेक केलं तर मला समजून आलं की मला चष्म्याचा नंबर लागला। पण दिस सो काइंड ऑफ यू, थँक्यू सो मच, गुड लक फॉर यू। थँक्यू सगळ्यांना। माझ्या वाढदिवसानिमित्त पप्पूदादा प्रतिष्ठान व आरोग्य जनसंपदा फाउंडेशन यांच्या वतीने इथे महाआरोग्य शिबिरचं आपण आयोजन केलेलं आहे आणि इथं आपण मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मा वाटपाचं पण आपण कार्य ठेवलेलं आहे आणि इथेच आरोग्य शिबिरामध्ये आपण BP, शुगर, कॅन्सरची ट्रीटमेंट झाली, प्लस त्याच्यानंतर ECG झालं, असे बरेचसे आपण 1200 प्रकारचे आपण इथं फ्री ट्रीटमेंट ठेवलेलं आहे। आणि समजा इन केस जर तुम्हाला कॅन्सर तुम्हाला आढळला तर त्या दुसऱ्या दिवशी त्याचं नाव नोंदणी करून घेणार, दुसऱ्या दिवशी त्यांच्यासाठी आपण फ्री ॲम्ब्युलन्स ठेवलेली आहे। A to G हॉस्पिटल आहे कॅन्सरचं स्पेशलिस्ट, आपले जितू पाटील ते होते, ते सहकार्य करत होते या गोष्टीमध्ये आणि लोकांचं आपल्याला खूप प्रतिसाद पण चांगला भेटतो आहे आणि लोकांचं प्रेम आणि लोकांची आशीर्वाद माझ्या बड्डेनिमित्त मला भेटते, ते हे खूप चांगली गोष्ट मला भेटते आणि आशीर्वाद पण चांगला भेटतो। गेली 10 वर्षापासून आम्ही हरिओम पार्क ह्या परिसरामध्ये बहुतेकशी आम्ही कामं करतो आहे आणि जनसेवा कार्य पण करतो आहे आणि आम्ही इथे या प्रभागामध्ये बरेचसे लोकांचे प्रॉब्लेम होते, काही ड्रेनेज असतील, काय असतील, मोठे मोठे गोष्टी असतील आम्ही केलेले। तर दादांच्या माध्यमातून आम्ही इथे लोकांसाठी इथे एक आरोग्य शिबिराचं आपण तिथे आयोजन केलेलं आणि लोकांची प्रतिसाद भेटते दादांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार साहेबांची पण या गोष्टीवरती सहकार्य होतं, आमदार साहेबांचं पण या गोष्टीवर सहकार्य होतं। मग त्यांनी पण या प्रभागाला आणि या अंबरनाथ शहराला जसं विकास दिला तसं याच प्रभागाला पण आम्ही त्याच विकासाने आम्ही पुढे नेतो।